असणारा एक हॉल आहे. इथं ध्यान लावतात किंवा इतरही पूजा केल्या जातात. हे बघा, इथून मंदिराची ही जी लाईन आहे, ही लाईन आहे दर्शनासाठी. ही जनरल लाईन आहे. VIP ची लाईन दुसरीकडून आहे. ते इतर समोरच गर्भगृहाच्या समोर छान अशी एक माता ताराची मूर्ती आहे. इथंच मा ताराची जी पूजा आहे, बामा खेपा म्हणून इकडचे संत आहेत ते करायचे. आणि त्यांची स्टोरी एक अशी आहे की बामा खेपा या मूर्तीची पूजा करताना पूजा करायचे आणि इथंच त्या मूर्तीवर अशी मान्यता आहे की शी करायचे, सू करायचे. आणि मग इकडचे जे ब्राह्मण होते, ब्राह्मण समाज होते, लोक होते, यांनी इकडच्या राणीला त्यांची कंप्लेंट केली आणि बामा खेपा संत जे त्यांना मारलं आणि तिथून हकलून दिलं. हकलून दिल्यानंतर आणि ते बामा खेपा काय करायचे, माताला जो पण भोग पण चढवायचे ते स्वतः खायचे आणि नंतर मग चढवायचे. तर त्यात या लोकांनी राणीला, इकडची जी राणी होती तिला कंप्लेंट केली आणि त्यांना इथून मारलं खूप आणि हकलण्यात आलं. आणि त्यानंतर काय झालं की ते एक हप्ता दुसरा ब्राह्मण या मंदिरात अपहरण केला गेला आणि मग मा ताराच त्या राणीच्या स्वप्नात आली आणि सांगितलं की ते जे संत आहेत बामा खेपा त्यांना मी हप्ताभर काही खाल्लेलं नाहीये. राणीने विचारलं की का तिथं शिसू करायचे तुमच्याच प्रतिमेवर. तर राणी बोलली की तो माझा मुलगा आणि लहान बाळ आपल्या आईच्या पदरात शी करतो, सू करतो, त्यांनी तिला काही फरक नाही पडत, उलटा चांगलंच वाटतं. हे सगळं झाल्यानंतर त्या राणीने परत बामा खेपांना शोधून आणलं आणि मंदिरामध्ये पूजेचा त्यांना अधिकार देण्यात आला. हा बघा, हा ध्यान मेडिटेशन केंद्र, अशी बामा खेपांची स्टोरी. आता पुढे पण अजून एक हॉल आहे, तिथं पुढे बली दिली जाते मातासाठी, मा तारासाठी. आता तो पण तुम्हाला दाखवतो की बस पूजेसाठी ही पण जागा आहे मा ताराच्या गर्भगृहाच्या अगदी समोर आहे. पूजेसाठी नियुक्त जागा आहे. तिथं पूजा केल्या जातात, पूजापाठ केला जातो. आता ही बलीची जागा तुम्हाला दाखवतो. हे गर्भगृहासमोरच एकदम जागा आहे आणि इथं बली दिली जाते. मोस्टली बकऱ्यांची इथं बली दिली जाते. आपली जी पण इच्छा आहे, मनोकामना आहे, ती पूर्ण करण्यासाठी बली देतात किंवा ज्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे ते पण लोक येऊन इथं बकऱ्याची बली दिली जाते. तर भगवती